जर मी तुम्हाला सांगितलं की चितळे बंधू पुण्याचे नाहीत तर हो, आज चितळे बंधू मिठाईवाले म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर पुण्याचं नाव येतं. पण या प्रसिद्ध ब्रँडची खरी सुरुवात पुण्यात नाही तर सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या छोट्याशा गावात झाली होती. सन 1939 मध्ये रघुनाथराव चितळे यांनी भिलवडीत एका छोट्याशा डेअरी व्यवसायाची सुरुवात केली. त्या काळात ना मोठं भांडवल होतं ना आधुनिक यंत्रसामग्री, पण एक गोष्ट मात्र पक्की होती, दर्जाशी कधी तडजोड करायची नाही. या तत्वावर पुढे व्यवसायाचा विस्तार झाला आणि विस्तार करता करता चितळे कुटुंबाने आपला ठसा पुण्यात उमटवला. मग दूध, दही, श्रीखंड, बासुंदी आणि इतर दुग्धजन्य पदार्थांनी ग्राहकांचा विश्वास जिंकला. पण एक असा पदार्थ आला ज्याने चितळे बंधूंना देशभरात एक वेगळी ओळख निर्माण करून दिली, चितळे बाकरवडी. आज भारतातच नाही तर अमेरिका, कॅनडा, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वेतही मराठी चवीचा सुगंध पोहोचला आहे. परदेशात जाणाऱ्या अनेक मराठी कुटुंबांच्या बॅगेत आजही चितळे बाकरवडी हमखास दिसते. आणि विशेष म्हणजे चितळे बंधूंनी आपल्या ब्रँडसाठी मोठमोठ्या जाहिरातीवर अवलंबून राहण्याऐवजी गुणवत्ता, सातत्य आणि ग्राहकांचा विश्वास यांनाच आपली खरी ओळख बनवलं. आज हजारो दूध उत्पादक शेतकरी, आधुनिक उत्पादन व्यवस्था, लाखो समाधानी ग्राहक यांच्या विश्वासावर उभा असलेला चितळे बंधू मिठाईवाले हा फक्त एक ब्रँड नाही तर तो महाराष्ट्राचा कष्ट, गुणवत्ता आणि विश्वासाचा प्रतीक आहे. भिलवडी या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज जगभर पोहोचला आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की मोठं होण्यासाठी शहर मोठं असण्याची गरज नसते, स्वप्न मोठं असणं गरजेचं असतं. तुम्हाला चितळे बंधू मिठाईवाले या ब्रँड बद्दल माहिती होतं का? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच हटके माहितींसाठी बोल बच्चन बंट्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही रील तुमच्या पुण्यात राहणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा.